मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, 13 तारखेला बुधवारी एकादशी आहे। ही एकादशी अपरा एकादशी आहे। तर या दिवशी भगवान विष्णूच्या नावाचा जप करावा। व्यंकटेश स्तोत्र, श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्रांचं पठण करावं, म्हणजे वैकुंठ लोकची प्राप्ती होते। आणि एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर जप केला तर सर्व 7 जन्माच्या पापांपासून आपली मुक्तता होते। गुरुवार 14 तारीख या दिवशी गुरु प्रदोष आहे। गुरु प्रदोष हा भगवान शिवाला समर्पित आहे। संतान प्राप्ती आणि धन प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी पार्थिव शिवलिंग बनवायची आणि त्याच्यावर 108 तांदूळाचे दाणे, 108 बेलपत्री यथाशक्ती जशी तुम्ही पूजा करता तशी पूजा करावी। याच्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि जे काही आपले अडथळे आहेत, कामं पूर्ण होत नाही, तर ते कामं पूर्ण व्हायला मदत होते। शुक्रवारी शिवरात्री 15 तारीख या दिवशी भगवान शिवाच्या नावाचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवरात्री ही भगवान शिवाला समर्पित असते, तर रात्री पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। रात्रभर पार्थिव शिवलिंग तशीच राहू द्यायची रात्रभर आपल्या घरी आणि सकाळी आपल्या कोणत्याही गमल्यांमध्ये विसर्जन करावे। अशी जर आपण पूजा केली तर आपल्या घरातील सर्व कटकट, कलह, नजर दोष, जो काही दोष असेल तो दूर होतो आणि भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो। अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। 16 तारखेला शनी अमावस्या आणि शनी जयंती आहे। तर या दिवशी कालभैरवाष्टक 11 वेळा पिवळ्या मोरी हातात घेऊन घ्यायच्या आणि कालभैरवाष्टक 11 वेळा, 1 वेळा वल्गा सुक्त असे बोलून त्या पिवळ्या मोरी चौफेर आपल्या घरांमध्ये तुम्ही फेकून द्यायच्या। याच्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि कायमची कटकट दूर होते। रविवार 17 मे या दिवसापासून अधिक महिना सुरू होत आहे। तर 1 महिनाभर ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाही तर पुरुषोत्तम महात्मे, अधिक मास, मलमास असे 3 नावं या अधिक मासाला आलेले आहे। तर अधिक मासात सर्वात जास्त भगवान विष्णूची सेवा करायची, तुलसी जवळ दीप लावायचा आणि या अधिक मासात आपण जोडवी सुद्धा बदलू शकतो। तर आपण अधिक मासात आपली जोडवी बदलतो, तर याच्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। आणि हे सौभाग्याचं पहिला अलंकार आहे, जर नववधू आपल्या घरात आली तर तिला पहिला अलंकार जोडवीच आपण देतो, म्हणून जोडवी अधिकच्या महिन्यात जास्त बदलण्याची ही प्रथा आहे। तर अशी ही 17 मे तर 16 जून पर्यंत आपला अधिक मास आहे। या अधिक मासात सर्वात जास्त भगवान विष्णूची सेवा करायची, 33 दिवे लावायचे। ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः करा।